साठी पाण्याची सोय आपल्याला करून दिली गेली, त्यासाठी मंडळ त्यांचा आभारी आहे. ते पाणी थंड असण्यासाठी बर्फाची व्यवस्था श्री उमेश सुभाष माच्छी यांच्याकडून करून देण्यात आली. ते बर्फाची सोय करून देण्यासाठी श्री उमेश सुभाष माच्छी यांचे आम्ही आभारी आहोत. नक्ष स्पोर्ट्स खट्टरवाडा यांच्याकडून श्री बिपिन तुकाराम माच्छी यांच्याकडून सुपर 8 मधील सर्व सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळ त्यांचा देखील आभारी आहे. सावली स्पोर्ट्स कासा कुमार पंकज हरेश्वर दिवे यांच्याकडून उपांत्य अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट उपलब्ध करून दिले, मंडळ त्यासाठी देखील त्यांचा आभारी आहे. दुसरा उपांत्य सामना पहिलं षटक राहुल. उर्वरित मान्यवरांची नावे थोड्या वेळाने जाहीर केली जातील. राहुलचा पहिला चेंडू जितेनसाठी आणि पहिला चेंडू सुंदर होता, ऑप्शन म्हणजे थोडासा बाहेर निर्धाव. सुंदर सुरुवात राहुल करून अप्रतिम गोलंदाजी केलेली. मागच्या सामन्यात मरवाडा एस संघाविरुद्ध सुंदर क्षेत्ररक्षण पण केलं होतं, पण गोलंदाजीत देखील कमाल दाखवली होती. राहुल सुंदर सुरुवात, पहिला चेंडू निर्धाव. 6 षटकांचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना अंतिम फेरीत दाखल झालेला एक संघ आपल्याला मिळालाय. दुसऱ्या संघाचा शोध आपण घेतोय. या चेंडूवर मोठा फटका मारण्यापर्यंत भासला आणि बाद जितेन बाद मोठा झटका. ओव्हर टू यू डीजे. डीजे रोशन माच्छी आभारी आहोत. अप्रतिम डीजे वादन केलं, वेगवेगळ्या गाण्यांची मेजवानी सर्वांना ऐकायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानात उतरलाय सचिन. आमचे पंच ज्यांनी उत्कृष्ट पंचगिरी गेले 5 दिवस केली आहे, आजही केली आहे, त्या सर्व पंचांचे आभारी आहोत. डान्सिंग पंच प्रमोद किणे यांच्या व्यतिरिक्त भावेश आणि दीपेश अप्रतिम पंच म्हणून दिवसभर रणरणत्या होण्यात उत्कृष्ट पंचगिरी प्रात्यक्षिक सर्व क्रिकेटपटूंना दाखवलंय. कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपल्या निर्णयाबद्दल होऊ दिला नाहीये. त्या सर्व पंचांचे आम्ही आभारी आहोत. सुंदर चेंडू बॅटची कड घेऊन थर्ड मध्ये धावचीची संधी बाद होता होता वाचलेले आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम फेक, यष्ट्यांच्या सरळ वेध, थेट वेध, पण फलंदाज पोहोचलेला आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी प्रकाश आणि सचिन यांच्याकडून. युट्यूबवर थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतायत. ओम साई स्पोर्ट्स बोईसर यांच्या माध्यमातून हर्षद आणि तनय यांचे देखील आभारी आहोत. अप्रतिम कॅमेरा वर्क पूर्ण दिवसभर, मैदानाचा कानाकोपरा, व्यासपीठ सर्व त्यांनी अप्रतिमरित्या कव्हर केलंय. युट्यूबवर थेट लाईव्ह पाहू शकतात. बरेचसे दर्शक प्रेक्षक युट्यूबवर लाईव्ह सामने पाहत आहेत. माच्छी समाज क्रिकेट स्पर्धा 2024 वडकतीचे मैदान. सुंदर चेंडू आहे, उसळता चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे, कोणतंही उत्तर नाहीये या चेंडूचं प्रकाशकडे. निर्धाव चेंडू. चषक आकर्षक कॉमेंट्री बसवून सजवलेला आपण पाहतोय. सर्वात मोठा चषक, विजेते पदाचा चषक आपल्याला श्री बाबूलाल पुरुषोत्तम माच्छी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. सुंदर चेंडू होता, सरळ तटवला मिडॉनच्या दिशेने. चेंडूने उसळी घेतली, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण. जवळजवळ 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. या 2 धावांमुळे धावसंख्येत भर. धावसंख्या होती 5, मात्र 3 धावा. 5 चेंडू नंतर 3 धावा. पहिलं षटक सुरू आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न. वडकोन संघ गोलंदाजी त्यांची जमेची बाजू आहे, पण फलंदाजी देखील ते कमी नाहीयेत. शेवटचा चेंडू राहुल याचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. गॅप मध्ये गेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, पण जास्त दूर जाऊ दिला नाहीये चेंडू. एकच धाव. एका धावामुळे षटक संपले. पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 4 धावा. पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 4 धावा. द्वितीय चषक जो अंतिम सामन्यातील उपविजेता संघ असेल त्याला दिला जाईल. घोलवड ग्रामपंचायतीतर्फे तो चषक पुरवण्यात आलेला आहे. 2 छोटे चषक दिसत आहेत. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या 2 संघांसाठी ते चषक आपल्याला पुरवण्यात आले. श्री नितीन पंढरी अकरे यांच्याकडून
त्याचप्रमाणे अंतिम 8 संघ जे आज दाखल झाले होते, ज्यांनी आज खेळ केला, त्या सर्व 8 संघांसाठी श्री सूरज सोनकर यांच्याकडून चषक पुरवण्यात आलेले. गोलंदाजाचे नाव राहुल दुसरा राहुल आहे. सुंदर चेंडू होता, सरळ खेळून काढलाय मिड ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने एका धावेसाठी. धाव संख्या वाढली एका धावेने 5. एक षटक आणि एक चेंडू नंतर 5 धावा. चौकार षटकार आटलेले आहेत. प्रेक्षकांना विकेटची मेजवानी मिळते पण चौकार षटकार बरसत नाहीये. शेवटचे 2च सामने, या सामन्यानंतर एकच अंतिम सामना शिल्लक आहे. एक जागा पक्की केली आहे खत्तलवाडा बी संघाने. दुसरा संघ आम्ही शोधतोय. सुंदर चेंडू राहुलचा, सरळ यष्टिरक्षकाकडे निर्धाव चेंडू. वाघजाई ए किंवा वडकुन या 2 संघांपैकी एक संघ असेल जो खत्तलवाडा बी संघाशी 2 हात करेल अंतिम सामन्यामध्ये. सुंदर चेंडू ऑप्शनच्या बाहेर, सरळ यष्टिरक्षकाकडे निर्धाव चेंडूंची बरसात. लागोपाठ दुसरा निर्धाव चेंडू या षटकातला. इतर काही देणगीदार ज्यांनी आम्हाला मदत केली, श्री जयंत गजानन माच्छी प्लाटपाडा 2100 रुपये, श्री प्रवेश माच्छी मरवाडपाडा 1000 रुपये, श्री मनेश मोहन माच्छी मरवाडपाडा 1000 रुपये, श्री अभिषेक माच्छी मरवाडपाडा 1000 रुपये. पुढचा चेंडू राहुलचा, चौथा चेंडू या षटकात, आखूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेतली आणि बाद. दुसरा झटका वडकुन संघाला बसलाय. डीजे गोपाल, डावखुरा फलंदाज गोपाळ मैदानात उतरलाय. राहुलचा पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल या षटकातला. त्याचप्रमाणे काही देणगीदार, श्री ओमकार मिलिंद माच्छी 2500 रुपये, श्री जितेश संदीप माच्छी 1000 रुपये. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू होता, खाली राहिला थोडासा, आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न गोपाळचा, पण लेग बाय शेक धाव मिळेल. या एका धावेमुळे धावसंख्या पोहोचली आहे 6 धावांवर. 1 षटक आणि 5 चेंडू नंतर 2 गडी बाद 6 धावा. काहीसा संथ आणि धीमा खेळ वडकुन ए संघाकडून. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून मोठं लक्ष उभारलं जाईल त्यांच्या गोलंदाजांना पाठराखण करण्यासाठी. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. चेंडू हवेत आहे, झेल कोणी घेणार आहे का? कोणी नाहीये. नो मॅन्स लँड. 1 धाव, 2 धावा. टप्प्याचा अंदाज घेत सुंदर क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आहे आणि धावचीत व्हावं लागेल प्रकाशला. नाराज आहे प्रकाश पण तंबूत परतावा लागेल. तिसरा झटका, 2 धावा मिळणार. 2 षटकानंतर 3 गडी बाद 8 धावा. ओव्हर टू यू डीजे रोशन. मैदानात उतरलाय गोपाळची साथ देण्यासाठी.
नवीन फलंदाज उतरलाय धनुष माफ करा, आणि गोलंदाजी जबाबदारी दिव्येशने घेतली आहे. चिखला मंडळाकडून डीजे ची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळ तुमचा आभारी आहे. त्याचप्रमाणे मरवाडा मित्र मंडळ 5 दिवस जेवणाची उत्तम सोय केली, त्यात महिलांचा मोठा हातभार. सर्व महिला वर्गाचे आम्ही आभारी आहोत. झेल कठीण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे, 1च धाव मिळेल गोपाळला. धाव संख्या झाली आहे 9 धावा. मित्र मंडळ जेवणाची सोय केल्याबद्दल मंडळ तुमचा देखील आभारी आहे. वडकुन क्रिकेट संघाचे आभारी आहोत. वडकुन क्रिकेट संघाने मैदान माफ करा वडकती क्रिकेट संघाचे आभारी आहोत. वडकतीचं हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्यासाठी वडकती संघाचे आम्ही आभारी आहोत. वडकुन संघ फलंदाजी करतोय पण थोडासा अडखळतोय. 3ऱ्या षटकातला दुसरा चेंडू दिव्येश, समोर आहे धनुष. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, सरळ यष्टिरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू, अप्रतिम वेगवान गोलंदाजी. यावेळेला संपर्क झालाय, चेंडू गेलाय सरळ क्षेत्रक्षेत्राकडे, उत्कृष्ट झेल सीमारेषेवर, बाद झाले धनुष. डीजे वाजू द्या. उतरलंय धनुषच्या जागी. फलंदाजाचं नाव, चांगला फटका, झेल कोणी घेणार नाहीये. चेंडू उसळी भरलेली आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम. फलंदाजाचे नाव कळवा. 2 धावा धावून पूर्ण केलेत. फलंदाजाचे नाव वडकुन हितेश. जितेश, 2 धावा मिळवल्या जितेशने आल्या. मोठा फटका मारल्यापर्यंत संपर्क चांगला झालाय का? झालाय. चेंडू गेलाय सीमापार षटकार, पहिला षटकार. कडून श्री मिलिंद अर्जुन माच्छी यांच्या घरी सतत 5 दिवस जेवण बनवण्याची व्यवस्था करून दिली, त्यासाठी मंडळ त्यांचा आभारी आहे. पहिला चेंडू या षटकातला, स्विचीचा प्रयत्न पूर्णपणे फसला, निर्धाव चेंडू. तसेच त्यांचा मुलगा ओमकार मर्चंट नेव्ही सिंगापूर यांच्याकडून 2,500 रुपयाची देणगी आपल्याला देण्यात आलेली आहे. मंडळ त्यासाठी त्यांचा आभारी आहे. यापुढे देखील त्यांचं सहकार्य मिळत राहील हीच अपेक्षा. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 3 षटकामागे सुरेख गोलंदाजीच्या प्रत्यक्षात दाखवताना वगायपाडा हे संघ कुठेतरी नक्कीच एक प्रश्न मनात आला. सरळ बॅटिंग धावा येत होते, परंतु स्विचड खेळायचा हा चुकीचा निर्णय होता कुठेतरी. ड्रिंक्स घ्या. 3 षटक संपलेत. व्हॉलेंटियर पाणी घेऊन जायचं आहे. एका षटकारामुळे धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न वडकुन संघाकडून. षटकात धावा कमी आल्या होत्या, पण मागच्या षटकात मात्र 9 धावा जमवून धावसंख्या 17 धावांवर नेऊन ठेवली आहे. चांगल्या फटकेबाजीची गरज सर्व देणगी देणाऱ्यांची आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत
17 3 षटकानंतर 17 धावा. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. यापुढे देखील तुमचं सहकार्य असंच मिळत राहील ही अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. यशस्वीरित्या ही स्पर्धा 5 दिवस पूर्ण करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती जवळजवळ फळाला आलेली आहे. शेवटचे काही क्षण, एकच सामना या सामन्यानंतर शिल्लक आहे. त्यानंतर बक्षीस समारंभात सर्व खेळाडूंना संघांना गौरवण्यात येईल. 5 दिवस यशस्वीरित्या बऱ्याच कालावधीनंतर माची समाजासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यशस्वीतेच्या रीतीने वापर केली जाते. अजय नवीन षटक घेऊन येतोय. अजयचा पहिला चेंडूचा सामना डावखोर फलंदाज गोपाल करेल. तर पाहूया चौथं षटक घेऊन येताना अजय मर्चंट नेव्ही मध्ये कार्यदलात असणारा हा गोलंदाज. तर पाहूया कशी कामगिरी करतात आज आपल्या संघासाठी. टर्फ विकेटवर कोणी धावू नये अन्यथा त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. सर्व संघांसाठी सूचना आहेत. तर पाहूया चौथ्या षटकातील पहिला चेंडू फेस करताना गोपाल बॅटची इडन एज घेऊन चेंडू जाईल किपरच्या हातामध्ये. सुरेख चेंडू अजय यांचा फलंदाजाला वंचित ठेवलाय. मोठ्या फटक्यापासून धावसंख्या स्थिर आलेली आहे ती 17 धावा. दोन दिग्गज संघ म्हणून ओळखले जाते माची समाजातील वगाईपाडा ए आणि वडकुणी ए. यावेळी शॉर्ट चेंडू होता त्याला हुक केलाय. पाहूया खाली क्षेत्ररक्षण सज्ज आणि कुठेतरी चुकी ठरलाय राहुल यासकडून. सरळ चेंडू निघून जाईल. सडक पे कडक मिलेगेचे कमॉडी जय. आला एक मोठा फटका गोपाल यांच्या फळीतून. सुरेख फलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना मिस्टर गोपाल. अंडरआर्म मध्ये त्याला बादशाह म्हणून ओळखलं जातं परंतु ओव्हरआर्म मध्ये सुद्धा तशीच कामगिरी करताना मिस्टर गोपाल. पप्पू माची यांना विनंती आहे कृपया समालोचन कक्षात यावे. विश्वनाथ माची, पप्पू माची यांना विनंती आहे कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. यावेळी खूपच बाहेरचा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 51. धावसंख्या ती 24 धावा. पाहूया चौथ्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना गोपाल. यावेळी सुरेख फटका सजवायचा प्रयत्न होता परंतु खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एक अतिरिक्त धाव मिळेल तर धावसंख्या 51. धावसंख्या ती 25 धावा. यावेळी सुरेख चेंडू मारावा लागेल. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता गोपाल यांचा परंतु चेंडू जाईल निर्धाव. यावेळी सुरेख फटका. घुटना टेक और सिक्सर देख सड़कते आया कडक मिलेगे 6 तो बेड़ा होगा पार. कमॉडी जय. गोपाल यांच्या फटक्यामुळे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महेश जंदलकर याचकडून हा फटकासाठी सुरेख फटका सजवला गोपाल आणि घुटना टेकवर सिक्सर देख. तर पाहूया पुढचा चेंडू. यावेळी अगदी प्रेशर असणार आहे गोलंदाजांवर. खराब चेंडू पुन्हा वाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 51. धावसंख्या ती 32 धावा. 32 इंटू द स्कोअर बोर्ड. यावेळी फुलरलेनचा चेंडू त्याला हुक केलाय. सुरेख फटका सजवलाय. गोपाल यांच्या फळीतून आला एक मोठा फटका. कमॉडी जय.
बक्षिसाची खैरात लागली गोपाल यांच्यावर. महेश जोंधळकर यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद मानतो मी महेश दादा यांचा. तर वळूया मॅच मध्ये. यावेळी खूप सुरेख चेंडू मारावा लागेल. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर. 4 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. 38 इंटू द स्कोर बोर्ड. सुरेख फलंदाजी मारावा लागेल गोपू यास कडून. कमांड जय. पहिला चषक विजेता पदाचा चषक आपल्याला श्री बाबूलाल पुरुषोत्तम माची यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. दुसरा चषक घोलवड ग्रामपंचायतीतर्फे सुपूर्द करण्यात आलेला आहे. तृतीय आणि चतुर्थ चषक आपल्याला श्री नितीन पंढरी अक्रे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठीचा चषक श्री भावेश नारायण गावड घोलवड यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा चषक श्री सागर मंगल माची मरवाडा यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. पहिला चेंडू हवेत आहे. तर पाहूया सुरेख जेल मारावा लागेल XYZ यास कडून. दादू यांना परतावा लागेल बॅक टू द डगआउट. एक मोठा झटका लागलाय. कमांडी जय. त्यांच्याकडून मोहम्मद शमी या नावाने त्याला ओळखलं जातं. वगाईपाडा संघातून बिलॉंग करतो हा गोलंदाज मिस्टर राहुल. पुढचा फलंदाज स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर नितीन. तर पाहूया त्यांच्या विपक्ष असणारा गोलंदाज मिस्टर राहुल फ्रॉम मोहम्मद शमी. शॉर्टपिच चेंडू त्याला हुक केलाय. पाहूया त्याखाली क्षेत्ररक्षण सज्ज दिवेश आणि सुरेख जेल. नितीन यांना परतावा लागेल तंबूचे अस्त्राला बॅक टू द डगआउट. कमांड जय. लागलाय वडकून संघाला पुन्हा नितीन यांच्या स्वरूपात. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मारावा लागेल मोहम्मद शमी यांची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मिस्टर राहुल. मोहम्मद शमी यांची कॉफी म्हणून त्याला ओळखलं जातं. एक नामांकित गोलंदाज माची समाजातील. 2 चेंडू मागे सलग 2 विकेट पटकावलाय त्यांनी. तर पुढचा फलंदाज स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर प्रशांत माची उर्फ परसी या नावाने त्याला ओळखलं जातं. कित्येक मैदाने गाजवली गोलंदाजीच्या जोरावर. तर पाहूया आज फलंदाजी कशी करतात आपल्या संघासाठी. पाहूया या हॅट्रिकची संधी असणार आहे गोलंदाजांवर. पाहूया राहुल यांना गोलंदाजींवर हॅट्रिकची संधी आहे. पूर्ण करेल का मोहम्मद शमी टू प्रशांत. कटरचा वापर होता. शुपला शॉट मारायचा प्रयत्न. यावेळी चेंडू जाईल निर्धाव निर्धाव निर्धाव. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना मिस्टर राहुल. यावेळी फटका तर सजवलाय. पाहूया त्याखाली संजोग सज्ज आणि सुरेख जेल. पुन्हा मोठा हादरा बसलाय वडकून संघाला. कमॉन जय. गेला राहुल यांच्याकडून उर्फ मोहम्मद शमी मला का म्हटलं जातं त्याचं परिपूर्ण उत्तर देताना मिस्टर राहुल सलग 4 चेंडू मागे एकही धाव न खर्च केलं. खूपच सुरेख गोलंदाजी मानावा लागेल राहुल यांच्याकडून. तर पाहूया पुढचा फलंदाज मिस्टर काशीनाथ माची
एक मोठं नाव माची समाजातील मुंबईपर्यंत हा खेळाडू नक्कीच क्रिकेट खेळून आला. आपल्या नावाची छाप नक्कीच सोडली त्यांनी. तर पाहूया या मॅच मध्ये नक्कीच काय घडतंय. उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक. या 8 चेंडू मागे किती धावा जमवतात वडकुण संघ आपल्या संघासाठी. तर स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर काशीनाथ माच्छी एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. तर त्यांचे विपक्ष असणार आहे मिस्टर राहुल. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळत आहे काशीनाथ यांच्याकडून सेन्सिबल क्रिकेट खेळताना. स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर गोपाल यांच्या फळीतून आले 2 मोठे षटकार. तर पाहूया. मला असं वाटतंय तर जेवढे काही चेंडू असेल तर ते सर्व काही गोपाल यांनी खेळलं तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी राहील असं वाटतंय मला कुठेतरी. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकते. एक चेंडू कधी हसवतो तर दुसरा चेंडू कधी रडवतो. स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याला हुक केलाय. वाकडे तिकडे बाबल्याचा हिरवा हिरवा पारा. दूर दूर षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. कम ऑन डीजे. पुन्हा या षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महेश जोंदलकर याचकडून गोपाल यांना सुरेख फटका सज्जवला होता. गोपाल यांनी धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा. 45 इंटू द स्कोर बोर्ड. जर काशीनाथ माच्छी आणि चौकार तरी मारला तर महेश जोंदलकर याचकडून तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक त्यांना सुद्धा लागलंय. तर पाहूया या बक्षिसाची खैरात आपल्या अकाउंट मध्ये नक्कीच जमा होईल का माहित नाही. पाहूया. शेवटचे षटक घेऊन येताना मिस्टर राहुल वगैपाडा एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. तोच गोलंदाजीच्या जोरावर पाहूया. 6व्या षटकातील पहिला चेंडू फेस करताना काशीनाथ. यावेळी मारायच्या नादामध्ये बेट झाले. तर पाहूया. हाणा मध्ये विकेट सॅक्रिफाईस केले कुठेतरी काशीनाथ माच्छी आणि तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल काशीनाथ यांना. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. तर पाहूया उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक. सुरेख फलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना मिस्टर गोपू. यावेळी सुरेख फटका सजवलाय फाईन लीगच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया. विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल मला असं वाटतंय. आणि काय घडतंय ग्राउंड मध्ये. गोपू यांना परतावा लागलं. बॅक टू द डगआउट. कम ऑन. अंपायर रनआउट के लिए रिव्यू है. आणि XYZ यांना परतावा लागला. विकेटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केलं त्याने. कम ऑन डीजे.
यावेळी कट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय फळीला आला नाही. चेंडू जायला निर्धावा. अगदी प्रेशर असणार आहे फलंदाजांवर. पाहूया दोन चेंडूचा खेळ शिल्लक. धाव संख्या झालेली आहे ती 47 धावा. 47 इंटू द स्कोर बोर्ड. यहाँ पर 2 गेंद के पारी अभी तक जारी है, तो 2 गेंदों में कितने रन जुटा पाते हैं वडकुन ए अपने टीम के लिए. वेगवान चेंडू त्याला फक्त कट केलाय. सुरेख रणनीती मानावा लागेल विशेष यांच्याकडून. स्ट्राईक दिलाय त्यांनी गोपाल याला. तर पाहूया या शेवटच्या चेंडू मागे किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा. या इनिंग मधला शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटची विकेट ही शिल्लक मानावा लागेल वडकुण संघांची. यावेळी सुरेख फटका सजवलाय. पाहूया एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी तर चांगली आहे परंतु 2 धावा काय रोखू शकले नाही. धाव संख्या झालेली आहे ती तब्बल 50 धावा. एक डिफेंडर सामना नक्कीच रंगेल असा आमचा सर्व प्रेक्षकांचा मन आहे. तर 51 धावांचा पाठलागा करायचा आहे वगायपाडा हे संघाला. कमॉन्डी जे
प्रशांत माच्छी उर्फ परसी या नावाने त्याला ओळखलं जातं. स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याला हुक केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण मानावा लागेल दादू यांच्याकडून. एकच धावाने समाधान. पस्तीस चेंडू आणि 50 धावांची गरज. पाहूया प्रशांत यांच्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू फेस करताना मिस्टर राहुल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी चुकीचा निर्णय ठरतोय हा. चेंडू जाईल निर्धाव. चौतीस चेंडू आणि 50 धावांची गरज. पाहूया पहिल्या षटकातील तिसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंडचा मारा केला जातो. स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर राहुल. स्लोअर चेंडू होता त्याला हुक केलाय. वा काय फटका सजवलाय. सरळ चेंडू निघून जाईल. 4-4-4. कमॉन डिझाई. पहिल्या षटकातील चौथा चेंडू फेस करताना मिस्टर राहुल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वा काय फटका सजवलाय. घुटना टेक और चौकार दे. कम ऑन डीजे. मिलेगे 4 तो बेड़ा होगा पार. स्लोअर चेंडू त्याला ओळखलाय ना सरळ उडवलाय फायनलच्या दिशेने. खूपच सुरेख अशा क्षेत्ररक्षण मानावा लागेल नितीन यांच्याकडून. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बीट विकेट मानावा लागेल कौशिक यांची. कॉमन सुरेख धावसंख्या 3 ने भर. तर पहिल्या षटकामागे धावसंख्या झालेला आहे ती तब्बल 13 धावा. आणि तर पाहूया दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू फेस करताना कौशिक.
एक्सप्रेस यांना हुक केलाय. वा काय फटका सजवलाय. सरळ चेंडूला उडवलाय फायनलच्या दिशेने, परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाही. तर धावसंख्या 2 ने भर धावसंख्या येते 15 धावा. तर पाहूया 29 चेंडू मागे 36 धावांची गरज. स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर कौशिक, डाणूचा बाहुबली या नावाने ओळखलं जातं त्याला. यावेळी वेग चेंडू होता. एक्सप्रेस मध्ये तुम्ही डायरेक्ट उतरू शकत नाही. त्याचं प्रात्यक्ष दाखवताना मिस्टर नितीन, मला का वडकून एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं, कारण त्याच्या गोलंदाजामध्ये प्रचंड वेग आहे. अगदी वेगावर स्वार होताना हा गोलंदाज मिस्टर नितीन. पाहूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना कौशिक. शॉर्ट चेंडू त्याला हुक केलाय पॉईंटच्या दिशेने. पाहूया रनआउटची संधी. सुरेख फेकी मानावा लागेल प्रकाश यासकडून, परंतु एक धावा काही रोखू शकले नाही. तरी धावसंख्या 51 भर धावसंख्या येते 16 धावा. पाहूया स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर राहुल, सुरेख कामगिरी केली त्याने आपल्या संघासाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याला हुक केला. वा काय फटका सजवलाय. सरळ चेंडू निघून जाईल षटकाराच्या दिशेने. कावंडी जाईल. सुरेख फटका आलाय राहुल यांच्या फळीतून. खराब चेंडूवर नक्कीच मोठा प्रचार घेताना. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, कुठेतरी चुकीचा निर्णय ठरतो राहुल यांचा. सरळ फळीतून येताना धावसंख्या तरी सुद्धा असे फटके मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जायला निर्धाव. तर पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू मागे धावसंख्या खर्च केलाय नितीन आणि 9 धावा. तर उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेला आहे ती 22 धावा. यावेळी कट करायचा प्रयत्न. चेंडू जाईल सिल्ली पॉइंट वर. एकच धाव मिळेल. धावसंख्या 51 भर. 2 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. खूपच सुरेख फलंदाजी मानावा लागेल कौशिक आणि राहुल यांच्या माध्यमातून. नक्कीच आमचे प्रमुख देणगीदार माननीय श्री आशिष माची यांनी समालोचक कक्षामध्ये येऊन आपलं स्थानपान करायचं आहे. तर आशिष माचींना एक विनंती आहे की त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. तर पाहूया तिसरा षटक घेऊन येताना काशीनाथ माची आपल्या अनुभवाच्या जोरावर कित्येक मैदान गाजवल्या. जवळजवळ 50चा आकडा नक्कीच पार केला असेल या गोलंदाजाने मिस्टर काशीनाथ माची. तरी सुद्धा काय क्रिकेट खेळतात आपल्या जोरावर. खूपच सुरेख अनुभव अगदी त्यांच्यात भरपूर भरलेला आहे. तर धावसंख्या झालेला आहे 23 धावा. पाहूया तिसरा षटक घेऊन येताना काशीनाथ माची स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर राहुल. शॉर्ट चेंडू त्याला हुक केलाय. पाहूया क्षेत्ररक्षण सज्ज. सुरेख झेल. राहुल यांना परतावा लागेल बॅक टू द डगआउट. महेश जोंदलकर यांच्याकडून काशीनाथ माची यांना विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. कम ऑन डीजे.
तर पाहूया पुढचा फलंदाज स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर संजोग. एक लहान वयातच या खेळाडूने आपल्या नावाची छाप ही माची समाजामध्ये सोडली. सुरेख फलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवतो हा सर्व मैदानात. तर पाहूया या वडक्तीच्या रणांगणात आपलं अस्तित्व नक्कीच झळकावेल अशी ही अपेक्षा. सुरेख अशी गोलंदाजी मानावा लागेल. काशीनाथ माची यांच्याकडून आल्या आल्या मोठा हादरा बसवला वगैपाडा संघाला राहुल यांच्या स्वरूपात. तर पाहूया तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फेस करताना संजोग. पाहूया क्षेत्रक्षणामध्ये थोडा बदल. काय रणनीती असेल काशीनाथ माची यांची. शॉर्ट चेंडू त्याला हुक केलाय. फटका तर सजवलाय चांगला. पाहूया क्षेत्रक्षण सुरेख मानावा लागेल. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी तर खराब मानावा लागेल. 2 धावा काही रोखू शकले नाही. तर धावसंख्या 2 ने धावसंख्या झालेली आहे ते 25 धावा. 25 इंटू द स्कोर बोर्ड. तर पाहूया काशीनाथ माची यांचा पुढचा चेंडू. यावेळी सुरेख चेंडू अचूक टप्पा होता. फिरकीचा जादूगर म्हटला जात तर काशीनाथ माची यांना सुरेख गोलंदाजी. अगदी टप्पा वळून चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. सरळ चेंडू जायला निर्धाव. तर पाहूया तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू फेस करताना संजोग. यावेळी मारायचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू मारावा लागेल. काशीनाथ माची याचकडून का आपल्या अनुभवाच्या जोरावर कित्येक मैदान गाजवला तोच अनुभव दाखवताना मिस्टर काशीनाथ माची 50+ चा खेळाडू असून सुद्धा ही कामगिरी करताना मिस्टर काशीनाथ माची सुरेख क्रिकेटचं प्रात्यक्ष दाखवताना. तर पाहूया काशीनाथ यांचा पुढचा चेंडू. शॉर्ट चेंडू त्याला हुक केलाय. सुरेख सरळ फटका आलाय. सडक पे कडक हिरवे हिरवे पाल्याचा सुरेख फटका. कमॉन डीजे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख फटका आलाय संजोग यांच्या फळीतून. काय फटका होता. अगदी नेत्रदीप मानावा लागेल. काशीनाथ यांच्या विपक्ष हा फटका मारणं खूपच कठीण असतं तरी सुद्धा हा शक्य करून दाखवला संजोग याने. यावेळी फटका हुक केलाय. पाहूया त्याखाली क्षेत्ररक्षण सज्ज. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. तर 2 धावा काही रोखू शकले नाही. तर धावसंख्या 2 ने 12. धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. 3 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. ड्रिंक ब्रेक. कमॉन डीजे.
चौथा षटक घेऊन येताना फिरकीचा जादूगर मिस्टर विशेष ओपकटर असो या लेग कटर अगदी आपल्या बोटांच्या जादू नक्कीच दाखवतो. तर पाहूया 18 चेंडू मागे 18 धावांची गरज. तर पाहूया फलंदाजीसाठी सज्ज असताना मिस्टर कौशिक, त्याचे विपक्ष गोलंदाज मिस्टर विशेष. स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल. 18 चेंडू मागे 18 धावा डिफेंड करायचे होते परंतु खराब चेंडू आलाय तर 18 चेंडू मागे धावसंख्येची गरज असताना 17 धावा पाहिजे. पाहूया चौथ्या षटकातील पुढचा चेंडू फेस करताना कौशिक यावेळी फक्त कट केलाय. वा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळताना कौशिक याच कडून आणि चुकी धनुष कडून चुकी आणि चुकीला माफी नाही. एक धावा त्यांना वाचवावा लागेल परंतु हे एक धावा गमावतात. तर धावसंख्या 2 धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. आता पाहूया 17 चेंडू आणि 15 धावांची गरज. कटरचा वापर केला जातो त्याला फक्त कट केलाय. सुरेख फटका सजवलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब निर्णय होता कौशिकी यांचा. कौशिकी यांना आत्महत्या केली अशी म्हटलं तरी काही हरकत नाही. कौशिकी यांना परतावा लागेल तंबूच्या अस्त्राला. बॅक टू द डगआउट. कमॉडी जय. या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना संजोग. पाहूया कौशिकी यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले होते राजेश दादा. एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जातंय. पाहूया वाऱ्याचा एक अतिरिक्त सपोर्ट आणि स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर संजोग लेफ्टी फलंदाज हा नेहमी घातक ठरतो कुठल्या पण मैदानात. तर पाहूया आज तीच कामगिरी दाखवताना मिस्टर संजोग. तर पाहूया चौथ्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना संजोग. स्लोअर चेंडू त्याला ओळखलाय. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा पाला. वाकड्या तिकडे बाबलेचा हिरवा पाला. दूर दूर षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. कम ऑन डीजे. फटका आलाय संजोग यांच्या फळीतून. मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से उड़ान नहीं होते हौसलों से उड़ान होते. खूपच सुरेख असा फलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना मिस्टर संजोग. तर पाहूया अजूनपर्यंत 8 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा क्रिकेट पाहायला मिळत असताना संजोग यांच्याकडून एक मोठा नक्कीच खेळला परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळताना 7 धावांची गरज आहे अजूनपर्यंत. तर पाहूया या षटकातील 5वा चेंडू फेस करताना मिस्टर राजेश. पाहूया विशेष यांचा पुढचा चेंडू यावेळी कट करायचा प्रयत्न होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना विशेष
तर या षटकातील शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. धावसंख्या झालेला आहे ती 44 धावा, 7 धावांची गरज. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळी मारायचा प्रयत्न होता राजेश यांचा, परंतु फळीवर चेंडू आदळला नाही. एक अतिरिक्त धाव मिळेल. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅचचं पारडं नक्कीच बदलून टाकलंय संजोग यांनी. फक्त औपचारिकता बाकी मला असं वाटतंय, तरी पण 6 धावा आपण डिफेंड करू शकतो, कारण हा क्रिकेट आहे मित्रांनो. फायनल मध्ये खत्तलवाड बी संघाने आपली जागा नक्की फिक्स केली. त्यांच्या विपक्ष हा संघ नक्कीच खेळेल असं मला वाटतंय. तर 12 चेंडू मागे 6 धावांची गरज आहे. तर पाहूया कसा रंगतोय हा सामना. हा षटक हा निर्णायक षटक असणार आहे. तर पाहूया 5व्या षटक घेऊन येताना नितीन याचकडून आज चांगली कामगिरी झाली नाही, नाराज असणार आहे. त्याच्यावर प्रेक्षक असेल ते त्यांचे चाहते. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर राजेश. वेग होता, परंतु त्या वेगावर झुकवला चेंडूला राजेश आणि कटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर संजोग, आमचे लाडके परम मित्र, खूपच कशी फलंदाजी करताना या वडक्तीच्या रणांगणात. तर पाहूया नितीन यांचा पुढचा चेंडू फेस करताना संजोग. यावेळी शुपला शॉट मारायचा प्रयत्न होता, परंतु खराब चेंडू मानावा लागेल. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 11. 11 चेंडू आणि 5 धावांची 4 धावांची गरज. 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळी फटका तर सजवलाय. वा, सरळ चेंडूला बिरकावून दिला. चेंडू जायला लांब लचक षटकार. कम ऑन डीजे.